असे स्वामीजी पुढे आले, आपल्या गुरूंचं स्मरण केलं आणि काय सांगावं महाराज, त्या दिवशी 11 सप्टेंबर 1893 जे पहिलं वाक्य अमेरिका वासियांना ऐकायला मिळालं तेच सगळ्या अमेरिकेला आत्मोन्मुख करणारं ठरलं. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, हे वाक्य ऐकलं मात्र आणि कितीतरी वेळ सभागृहातले सर्व लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते, विवेकानंदांचा जय जयकार करत होते. भारताचा सुपुत्र इथे येतो. आणि लेडीज अँड जेंटलमेन, याच्या पलीकडे ज्यांची अक्कल गेलेली नाही त्यांच्या मनामध्ये पारस्परिक बंधुत्वाचं बीज पेरतो अर्ध्या वाक्यानं. ही सारी किमयाच होती त्या लोकांच्या दृष्टीनं. सांगितलं की ज्या दिवशी तुमची सुखाची झोप उडेल त्या दिवशी तुमची कर्म कर्तव्य तुम्ही उत्तम रीतीनं कशी करावीत हे सांगणारा महापुरुष आपले सहस्र बाहू पसरून उभा असेल आणि त्या महापुरुषाचं नाव आहे भारत देश, हिंदुस्थान. तो हिंदुस्थान साऱ्या जगाला तारणारा आहे, तरणारा तो आहे, तारणारा तो आहे. हे तत्व अनेकांच्या मनावर ठसवणारे स्वामी विवेकानंदजी